लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आता वेग आलाय। भाजपच्या उमेदवारीवरून नाशिकमध्ये नवा ट्विस्ट समोर आलाय। भाजपकडून माजी नगरसेवक आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच गणेश गीते यांनी आपण भाजपकडूनच अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज भरत असल्याचा दावा केलाय। त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत राजकीय संभ्रम आता निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांनी या जागेसाठी त्यांना शब्द दिलेला होता, त्यामुळेच त्यांनी अर्ज भरल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मी आज भारतीय जनता पार्टीकडनं फॉर्म भरतो, पण अजून भाजपला जागा नाही। यापूर्वी मला आमच्या नेत्यांनी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील आणि आपल्या जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ असतील, त्यांची आणि माझी पूर्वी चर्चा झाली होती। ही निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता, त्यामुळे मी आज ह्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतो। आता परत त्यांच्याशी फॉर्म भरण्याच्या आधी काही चर्चा झाली आहे? नाही, मी 2-3दा भेटून आलो त्या ठिकाणी, पण अजून युतीचाच निर्णय होत नाही। तो कदाचित उद्या होईल आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरणं इतकं घाईघाईत शक्य पण नाही, त्यामुळे मी आज फॉर्म भरतोय। आपल्या उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ जो निर्णय घेतील, जे मला सांगतील, तो निर्णय मी घेईन। नाही, ए बी फॉर्म जागा जर युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सुटली तर ए बी फॉर्म सोमवारी येतील। ए बी फॉर्म शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत द्यायचा असतं आणि मी एक भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय आणि दुसरा फॉर्म मी अपक्षपणे या ठिकाणी भरून ठेवतोय। संख्याबळ या ठिकाणी अधिक असल्यामुळे 100% भाजप या जागेसाठी आग्रही आहे। दरम्यान या जागेबाबतचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेणार असल्याची माहिती गणेश गीते यांनी दिली आहे। तर या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकीय समीकरणांमध्ये नवा चर्चेचा विषय निर्माण झालाय। विधान परिषद निवडणुकीतील या नव्या घडामोडींवर आता सर्वांचंच लक्ष लागलंय। पुढील निर्णय काय होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।